पाणी टंचाईने संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक. गणूर ग्रामपंचायतीला ठोकले टाळे. चांदवड तालुक्यातील गणूर गावात गेल्या 3 महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या गणूर येथील ग्रामस्थांनी अखेर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबलाय. नागरिकांनी हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकत निषेध नोंदवला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना कार्यालयातच कोंडून धरत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. जोपर्यंत गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप काढणार नाही असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला. गावकऱ्यांचा आरोप आहे की दर महिन्याला प्रत्येकी सुमारे 150 रुपये पाणीपट्टी आकारली जात असूनही प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. पैसे घेतले जातात पण मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, हे अन्यायकारक आहे अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान 3 महिन्यांपासून पाणी न मिळाल्यामुळे त्या कालावधीतील पाणीपट्टी माफ करण्यात यावी अशी मागणीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे. तालुका चांदवड, जिल्हा नाशिक. तुमचं नाव? या गणूर मध्ये 3 महिने झाले तसा पाण्याचा पत्ता नाहीये आणि प्यायचं काय रोज उठून. आज म्हाताऱ्या माणसाने हे गुंडे घेऊन कुणीकडे जायचं आणि कुणीकडे काय करायचं आणि कोणाच्या नदीवर विहिरीवर जायचं. विहिरीवाले सुद्धा पाणी भरून देते नाही. त्यांच्याच विहिरीमध्ये पाणी नाही तर आम्हाला पाणी देईल कोण? काय केलं? आम्ही शेवटी चालू आहे ना मग आता टँकर बोलवायचं, नाहीतर मग 2-2, 4-4 गुंठे पाणी घ्यायचं आणि प्यायचं. मेरा 3-4 दिन से तकलीफ हो रही मुझे पानी के बाद काय सांगा? आज गणूर ग्रामपंचायतीमध्ये महिलांनी हंडा मोर्चा काढून या निम प्रशासनाचा आणि आमच्या ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त केला, घोषणाबाजी केली. आज 3 महिने झाले. 3 महिन्यापासून आमच्या गावात पाण्याचा थेंब मिळत नाहीये आणि MGPला पत्र दिलंय. ग्रामसेवक मॅडम विविध प्रकारच्या विविध कारणं सांगून 3-3 महिने गावाला पाणी नसणारं हे एकमेव गाव आहे. काही तर तरुणांनी असं सांगितलं जर गावात पाणी आलं तर दिवाळीसारखे आम्ही फटाके वाजू. इतकी शोकांतिका पाण्यासाठी होती आणि चांदोडपासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर असणारं आमचं गाव पाण्यानं आज व्याकुळ आहे. आणि खरोखर आमच्या गावाचे आतापर्यंत लोक म्हणत होते आज येईल, उद्या येईल. 3-3, 90 दिवस पाणी नाही येणारं गाव तुम्ही बघितलंय का महाराष्ट्रामध्ये? ते आमचं गणूर गाव आहे. गणूर तालुका, चांदवड जिल्हा नाशिक. या गावामध्ये कायमच पाण्याचा दुर्लिस्त तयार होतं. कोणी सरपंच पुढे येऊन बोलायला तयार नाही, कोणीतरीच येतं काहीतरी सांगतंय. तर आम्हाला याचा ठोस खुलासा झाल्याशिवाय आणि 3 महिन्याची पाणीपट्टी माफ झाल्याशिवाय हे आंदोलन तर काही मागं घेतलं जाणार नाही. हे ठोकलेले ताळत आम्ही काही काढणार नाही आणि खोटं आश्वासन द्यायचंच नाही. आम्हाला तारीखच पाहिजे पाणी. कशाच होते का तुम्ही? पाण्याची गोष्ट अशी, कोण मोटरसायकल जाऊन कोणाच तरी मळ्यातून, कोणीच तरी पिकअपमध्ये टँकर ठेवून, पण काही लोकांना मोटरसायकल पण नाहीये. काही म्हातारे एकल महिला, एकल पुरुष इथं राहत आहेत. त्यांच्या पिण्याच्या आंघोळीची इतकी दुरावस्था आहे का ते विचारायला नको. मी गणेश बाळासाहेब ठाकरे, गणूर ग्रामपंचायत. आज गणूर ग्रामपंचायती अशी दयनीय अवस्था झाली आहे. झाले तब्बल 3 महिन्यापासून आम्ही वारंवार तोंडी तक्रारी करून देखील सरपंच, ग्रामसेवक हे कुठल्याही प्रकारचं नियोजन, पाण्याचं नियोजन करत नाहीये. आज आमच्या इथं खूप बहुसंख्येनं मुस्लिम समाज असताना त्यांचा एवढा मोठा ईदचा सण झाला तरी त्यांना पाणी भेटलं नाही. त्याच्यानंतर आमच्या इथं अखंड हरिनाम सप्ताह हा खूप मोठ्या प्रमाणात होतो. रोज 1000 लोकांचं जेवण असताना तिथं सुद्धा पाण्याची कमतरता भासली आणि या ग्रामपंचायतीने एकदम निष्काळजीपणा करतात. 1 वर्षापासून त्यांनी टेंडर तयार करून ठेवलंय पाईपलाईन नीट करायचं आणि त्यांनी आज काल परवा काम केलं, ते बी गटारातून केलं. पाणी पण आवडं त्यांनी एकदा पाणी सोडलं, एवढं घाण पाणी सोडलं का सर्व लोक लहान मुलांसहित सर्व आजारी पडले. त्यांनी शेजारात आम्ही आज गणूर ग्रामपंचायतीला टाळा ठोकला आहे आणि तोपर्यंत जे पाण्याचं आम्हाला लेखी आश्वासन देत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना कोंडून ठेवणार.